जेव्हा आपला ह्यो बोकड आणला होता ना तेव्हा ह्यो इतका कावळा होता की तो आहे ना असा मांडीत सुद्धा भरला नव्हता. पुढून जो भरीव भाग असतो ना बोकडाचा तो सुद्धा नव्हता. आता बघ कशा मांड्या झाल्यात गडीच्या. ह्यो पण भाग घेणं भरायला लागलाय आता. आणि इकडे केस वगैरे एकदम असे टाईट होतात नाही का, असा एकदम पठ्ठ्या झालाय ना डेंजर. ते शिंग पण आहे ना मारण्याचे मोठे झालेत. फक्त आता त्याचं वजन करायचं राहिलं बरं का मला. माझ्या मते गेला असेल 30च्या पुढं. गौरी मी बसलोय बरं की इकडं, मला मारशी. हां कसं दिसतोय आता. बाकी पाठी पण मस्त व्हायला लागल्यात. फक्त आहे ना हीच पाठ लय बुट्टी राहील राव. तिला काय करावं काय नाही, लय बुट्टी राहील, लय बुट्टी. गौरे फटके खायचे का, खाऊ दे ना. आणि आपली शेळी ही आहे ना गौरीला लय भीती. गौरीनी आहे ना एकदा उतरून तुकडून टाकलं होतं, पार शिंग घालून अशी उडीली होती हिला. त्याच्यामुळे गौरीला लय भीती, पुढं जातच नाही गौरीची. आणि याचं बघ काय चाललंय आता. चला भाऊ मी घेतो आवरून. ए तुम्हाला नाही खायचे का रे? ए खा ना, जा ना तिकडे, जा ना, पळा ना, खा ना. ते तुम्हाला म्हणलं होतं ना त्या दिवशी मी, त्या पाठी आपल्याला घरी ठेवायच्या. त्या पाठी बघा आता कशा झाल्यात मस्तपैकी. आरड आरड एवढीचे घाण सवय हिला, लय आरडती बेकार दारल्यावर. पण बघ कशी चोपडी चटक आहे एकदम. हीच ढेंडळत होती बरं का, झाले आता ढेंडळणं. पण तिचं शिंग किती मोठे झालेत. आयुष्यवास हरणच आहे दुसरं. पक्ष्यांचा नाश्ता चालू इथं आता. चला सोडतो मी त्यांना. हे जे खरकट वगैरे देतो ना मी उरलेलं, तर त्यांनी ना फीड कॉस्ट लई कमी झाली बरं का. ऑलमोस्ट झिरोच आहे यांच्यासाठी फीड कॉस्ट. मी आहे ना विकत आणतच नाही काय यांना, नुसती पाक 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 लावली पण यांनी आता. चला 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 या बाहेर चला. ऑलमोस्ट झिरो झालेली यांची फीड कॉस्ट. बघा आता हे आपले राजहंसचे पिल्ल. काय काय तिचे पिल्ल इकडे घेतले त्याच्यामुळे ती हे झाली. पवा जाय पाण्यात पड. आता कसे पाहू राहिले तर निघली बाहेर. त्यांना तसंच ठेवीन ती. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. संपवलं यांनी सगळं आता खायला. यात फक्त काय ठेवलंय, टरबूज वगैरे ठेवलेत. ते बी घेते खाऊन लगेच थोड्या वेळाने आता. आता आहे ना त्यांच्यावरून खतरा टाळला बरं का. ते कावळं वगैरे उचलून न्यायची भीती होती ना, आता मस्त जड झाले पिल्ला. आता काही न्यायचे नाही उचलून. त्या दिवशी मी तुम्हाला सांगायचं राहिलं की बाबा आपले जे सिल्की बर्ड्स आहेत ना त्यांची आता मीटिंग चालू झालेली बरं का. त्या दिवशी बघितली होती मी. कन्फर्म नाही अंडे देतात का नाही अजून, कारण की छोटीच साईज वाटते. पण द्यायला पाहिजे अंडे असं वाटतंय मला. बघ किती मस्त झालेत आता. अरे चला 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 चला. यांना आहे ना इकडं कोंडायचं आहे, त्याच्यामुळं काढल्या कोंबड्या पण बाहेर. आता यांना देतो कोंडून इथं, तिथंच खायला टाकून त्यांना. चला चला तुमच्या जागेवर चला चला. कशी उडी मारी देत गुट्टी. गेले भोपा व्हायला बदक. आली आली. तिचे शिंग एवढे मोठे नाही झाले बरं का अजूक, बघू शकतात. पण कशा चोपड्या चटक झाले दोन्ही पाठी आता. काय का पण जायला लावलं आता पाण्यात पोहायला गेले, बाहेरच निघताय ना. एक निघलं वाटतं, एक निघलं, एकच राहिलंय. अरे बघा बरं का, मी इथून ना फक्त दारची कडीच लावली. बाहेर जायचं लय प्रयत्न करेन मी तिथे गेल्यावर. आजी म्हणले हे लय भिजलंय, लय वेरचं गारटलंय. अरे याच्यात कोणी यायला लावलं मग तुला? जाय पुढं तिकडं. चालला चालला चालला. उघड ना आता इकडं लगे उघडून चालला. हा काय बाहेर आता उन्हाळ्याचं तुला काय बाहेर खायला भेटणार आहे रे? इकडे गौरी चल, धर धर, चल चल गौरी धर इकडे चल. कोथिंबीर आली, फक्त विषय आज झाले काही काही ठिकाणी पिवळी पडायला लागली.
तर युरिया दिलेला आहे बरं का. तर उद्या एक युरियाचा फवारा घेतो, एक नॅनो युरियाचा, आणि ड्रिपमधून पण युरिया देईन सोडून, म्हणजे कसं पिवळी नाही पडायची ती. आता काही इथं पानं असे पिवळे पडायला लागलेत बघा. दुसरा कोणता आहे विचारावं लागेल ते आता. बाबा इकडं गवार खुरपू राहिलेत, गवत झालं होतं थोडं तिच्यात, काढलंय बरे भाई गवत. गवार मस्त आली गाडी इकडं, मस्त गवार आली, एक नंबर. इथंच आता कोथंबीर मध्येच लय गवत आहे, पण ते खुरपता नाही यायची, ते काढायच्या वेळेलाच हा, ती काढायच्या वेळेला कसं करायचं, कोथंबीर काढली का आता इथं गवार आहे, इथं मधल्या याच्यात नाही, मग ही मधली आहे ना नळी काढून रोटा मारून टाकायची डायरेक्ट असा. सरा बोईदलचं सगळं गवत काढून झालंय आता बघ, किती मस्त झालंय. आपण जे अननस लावले होते ना ते पण आता फुटलेत बरं का बऱ्यापैकी बघा. इथलचे तर पूर्ण जळलेले, जास्त पाणी झालं त्याच्यामुळं, आणि इथलचे पण मस्त फुटलेत आता हे दोन बघा, किती मस्त फुटलेत आता. तिथे एक बारीक बारीक आहेच भाऊ काँग्रेस, एवढं काढलंय मोठं तरी पण. तिथं 2-4 आहेत असे, 1 2 3 4, हे 5 6 7 8 9, हे 9 आहे, 10, आणि इकडं 1 2 10 11 फुटलेत मस्तपैकी. 30-40 लावले होते, ज्या 50 का काहीतरी लावले होते, त्यातले 10-11च फुटलेत. आता फक्त इथलचं राहिले थोडं काढायचं झालं. हे तर पूर्ण रोटाच मारणार बरं का इथं नंतर, कारण की बाबा म्हणते ते जे केळीचे झाडं आहेत ना ते आता घट निघलं का हे बाकीचे लावून इथं आणून लावायचे, त्याच्यामुळं इथं असा मोठा स्पेस होईल. कारण की काय होतं, त्या झाडामुळे ना ट्रॅक्टर इकडं आत येत नाही, ते काढलं का मग ट्रॅक्टर इथपर्यंत येईन मस्तपैकी. इथं बी आपलं गहू वगैरे काय असेल ते लागून जाईन. तर आता हे काढू, आणि तो कधी निघत त्याच्यावर आहे, तो निघला का हे बघा, हे एक मोठं आणि एक मोठं असं मोठं खड्डं घ्यायचं आणि हे ट्रान्सफर करायचे. आपण ते तिकडे नेले होते ना चिंचे खाली, तिथं काय म्हणले 3 येतात, 3 बारकले 2-3 आहेत अजून. हा मग आबा हे 1 2 3 4 5 मस्त आहेत ते, किती कमी येतात. आता शिकेल इथंच राहून द्यायचं. बरं तिच्या पिल्लू नेऊन, हा तिथं पिल्लू नेऊन बरं ती एक बघा. आता केळी मस्त झाल्या बरं का, साईज आली त्यांना आता. त्या तिथे लावा एक मला कुठं ते कोपऱ्यात 2-3 लावू ना मग, बघू ना. त्या केळीला पिल्ल झाले असतील, ते केळीची पिल्ल काही काढू. तिकडे 2-4 नेलेले आहेत ते, आता ते उठले आपल्याला मग यावं लागेल. आता त्या नळ्या केल्या बंद, आता आता या बघा इथं ही एक ती 3 मोठ्या आहेत इथं, मी ही बघितलीच नव्हती. ती एक 2 छोट्या आहेत. चलो आता एवढं आहे ना, गवत राहिलं, गवत घेतलं आता शाळांसाठी, कोयता ठेवला इथंच, लय हारतो त्याच्यामुळं घेतो बांधून कुट्टी करतो, त्यात गव्हाचा भूस मिक्स करतो, थोडं मीठ टाकतो. तुरीचा भूस आहे ना याच्यामुळे मिक्स करीन मी, कारण की आहे ना ते आपण ते भुसारा झाकून ठेवला आहे पावसाचे बेनं, आणि त्याच्यातच ते तुरीचं भूस टाकलं आहे मी. ते खोलायचं म्हणलं गलं ताण आहे, त्याच्यामुळे मी ते हे करीन ना, तुरीचं भूस टाकी ना. तसं बाहेर आहे ना ते आपण सुबाबळीचा पाला तयार केला होता ना पावसाळ्यात, ते आहे बरं का, ते देतो आज थोडा मिक्स करून, म्हणजे ओकेमध्ये होऊन जाईल. आता गव्हाचा भूस आहे ना आपण भुसाऱ्यात नाही टाकणार, कारण की ना भुसारा तिथंच पॅक करून टाकायचा आपल्याला. झाला आहे सगळा भुसारा, आता हे आहे ना मेच्या एंडपर्यंत संपून टाकायचं पावसाळ्याच्या तोंडाला लागूस. तर थोडा भुसा घेतला आहे कुट्टीत मिक्स करायला. आणि आपला खजाना तुम्हाला आठवतं आहे का, आपण आपल्या वावरातल्या सगळ्या कपाशीची कुट्टी केली होती बघा. आता खजाना काढला आहे बाहेर, आता याच्यात टाकतो आणि मग गिन्नी गवत, आणि मग मिक्स करतो, बघतो खात्यात का नाही. मस्त खजाना आहे आपल्याकडे अजून. जो पाल्याचा केला होता तो सगळा वायाला गेला बरं का, कारण की काय झालं विषय की आपण तो जमिनीवर वाळू घातला होता, आणि जमिनीवर ते सगळं माती मिक्सचर झालं, शाळेंनी तोंडच लावलं नाही त्याला, त्याच्यामुळे तो दिला आपण सगळा फेकून. पण ह्यो आहे ना आपण बॅगमध्ये भरून ठेवला होता. आता ही मुळा सगळं आहे बरं का, अख्खे कपाशीचा. याच्यात तुम्हाला नाकट्या कापूस सगळं दिसन, सगळं याच्यात. चला मी टाकतो, बघू खात्यात का नाही. आपण कोरडच बघू खात्यात का नाही. चला रे चला दारा, चला त्या नाही यायच्या जवळ. आता बघ बरं खातो का रे, खाशीन का, खाऊ राहिलाय. आल्या सगळ्या आता खाऊ राहिल्यात, तापून चुपून का आहे ना पण काहीतरी खाऊ राहिल्यात.
ते काय ते नवं आहे त्याच्यामुळं झालं. ओके खाऊ राहिलात काय टेन्शन नाही. मिक्सर करून टाकतो. मिक्सर करून टाकून आत्ताच नाही काढायचं ते बाहेर, थोड्या वेळ दिवसांनी काढायचं. थोडं पावसाचं झालं का मग काढायचं. याच्यात जाऊन दे मग आता. हां आता जाऊन द्यायचं. सारखं मला मिक्स करू दे चला. हां आता हटायचं नाही लवकर. चला चला द्या. कडक झालं काय दाखव. हे सल्लं त्याच्यावर आता स्वादानुसार नमक. सराक रे. हां खा घे खाऊन खा 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 खा. नमक कमी पडलं त्यांना. चांगलं आहे का. तर का बाजूला मिक्स करायचं आहे नमक आणि झालं मग ओके काम द्यायचं टाकून. आता हे आवरायचं आहे आपल्याला. शेळ्यांना टाकायचं आहे आणि पेंड भिजू घालायची. झालं मग यांचं आवरून होतं इथंवर. तेल घालून लगेच तेल घालून पेंड हा पेंड नाही आत्ता नाही घातली तरी चालेल. 9 9:30 टाकायची म्हणली ती. सगळं झाल्यावर पेंड रात्री. हां हे आत्ताच टाकायची मग. नाही आता नाही, मग थोड्या वेळानं टाकू आणि लगेच द्यायची. मग ती लई भिजली मग ते हे होतं ना. ते बी. चला मग मी टाकतो हे कोंबड्यान त्यांचा राजवंश वगैरे आवरितो आता ओके मध्ये. चला तुम्हाला डायरेक्ट आता आवरल्यावरच भेटतो. लय वारं सुटायला लागलंय भाऊ. हे सोडलेत आता पिल्लं. त्यांना खायला टाकायचं राहिलंय. कोंबड्या कोंडल्यात आता तशी. वारं लय सुटलंय. वाऱ्याने पाऊस येतो काय माहिती आता. पण आभळ काय दिसणार अजून. आता फक्त शेळ्या राहिल्यात कोंडायच्या. बघा ना कसा फुगलाय तरी बी खायचंय त्याला. का रे ऐ खाबाक सांगून ठेवलं लई खातो भारी. हा मग तसं त्याला ते बांधूनच ठेवलं पाहिजे. घास बांधून ठेवतात थोडा 2-4 घरचे बांधून ठेवतात. तिथं मी बांधतो मग डाव्याने बांधून ठेवा. तिला तर पांढराच कलर आलाय भाऊ. कुठून घ्यायच्या वेळेला कोणी डाय लावला होता काय माहिती. काळा डाय लावला होता कोणतरी. दिलाय पांढरा कलर पुन्हा. हा दोघं आपल्याकडनं तुटून पडले अशावर. काय तुला पाहिजे तर चला भाऊ झालं आता. यांना घास पण टाकला. इथं बांधून ठेवलाय. काहींना इथं बांधलाय. तिला खाली टाकलाय. खा आता खा तुम्ही बी. कशी डेअरी वाटली गडीची तरी खातोची. चला ओके टाटा बाय बाय.